22 एप्रिल 2025 पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एक काळा दिवस, असा दिवस जो देश कधीही विसरू शकणार नाही। आज याच पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले। या भीषण दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरी त्याच्या जखमा मात्र अजूनही ताज्या आहेत। पहलगामच्या सुंदर अशा बैसरण खोऱ्यामध्ये फिरायला आलेल्या 25 निष्पाप पर्यटकांवर आणि एका स्थानिक नागरिकावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या। या भ्याड हल्ल्याने केवळ काश्मीरच नाही तर अवघा देश हादरला आणि त्यानंतर आता तिथली परिस्थिती हळूहळू सावरते। दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि कटू हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालेला होता। पहलगाम हल्ल्यात पुण्याच्या संतोष जगदाळेंनीही जीव गमावला होता। पहलगाम हल्ल्याला वर्षपूर्ती होते आहे आणि अत्यंत कठीण काळ हा एक वर्षाचा जगदाळे कुटुंबियांवरती। पुण्यात जगदाळे कुटुंब वास्तव्याला होतं। जगदाळे परिवारातले कर्ते पुरुष असलेले संतोष जगदाळे यांचं या पहलगाम इथल्या हल्ल्यात वर्षभरापूर्वी निधन झालं। वर्षभरानंतर त्यांचा परिवार आपल्या सोबत आहे। हे वर्ष कसं राहिलं तुमचं? हे वर्ष तारखांनी जरी पुढे सरकलं असलं तरी आम्ही अजून पण 22 एप्रिल 2025ला जिथे बसलो होतो बेसरन व्हॅलीमध्ये अजूनही तिथेच आहोत आणि अजूनही आमच्या डोळ्यासमोर पूर्ण रक्तच दिसतं। आमच्या लोकांचं सांडलेलं रक्त दिसतं। वडिलांना म्हणजे तो दिवस खूप आनंदी होतो। आम्ही आमच्या ट्रिपचा तो पहिलाच दिवस होता आणि बेसरन व्हॅली हा आमच्या ट्रिपचा पहिला स्पॉट होता। आम्ही खूप जास्त कष्ट आमच्या पूर्ण प्रवासात खूप जास्त ऑब्स्टॅकल्स आम्हाला आले आणि त्यानंतर सुद्धा आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्ही फोटोज काढत होतो, हसत होतो, एन्जॉय करत होतो आणि 1 तासात असं होईल आमच्यासोबत असं आम्हाला वाटलं नव्हतं। 2025 अतिशय वेदनादायी वर्ष होतं माझ्यासाठी। 22 एप्रिलची तारीख सुद्धा अतिशय काळी तारीख म्हणता येईल माझ्या आयुष्याची, ज्यातनं त्या तारखेने मला आयुष्यभराचं वैधव्य दिलं। तर मी ती तारीख आयुष्यात कधी विसरू नाही शकत। आणि ती घटना ज्या वेळेला तो टेररिस्ट आला, मला उठ म्हणाला, माझ्यावरती बंदूक त्यांनी राखली आणि मला म्हणाला की तू उठ, तू चल उठ। आणि त्यानंतर त्यांनी माझ्या मिस्टरांना उठवलं, त्यांना अजान पडायला लावला। अजान पडो, अगर मुस्लिम हो तो अजान पडो, तुम हिंदू हो। त्यांनी हिंदू हो म्हटल्यानंतर त्याला गोळ्या मारल्या। एका क्षणार्धात माझे मिस्टर तिथे खाली पडले आणि रक्ताच्या थारोळ्यात होते। त्यांनी गणबोटेंना पण त्याच क्रूरतेने मारलं। तर ती जी घटना आहे ती आमच्या आयुष्यातनं कुठल्याही प्रकाराने त्यातला एक कण न कण आमच्या डोक्यामध्ये फिरत राहतो। तर ते विसरणं आमच्यासाठी अतिशय अशक्यच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन संवित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।